ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। बहुप्रतीक्षित मुंबई मेट्रो 7 आणि मुंबई मेट्रो 2A या मेट्रोचं थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। मेट्रो सुरू झाल्यास मुंबईकरांची वाहतूक कोंडीमधून सुटका होणार आहे आणि मुंबईतली ही थेट दृश्य आपण पाहतोय। अगदी थोड्याच वेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इथे पोहोचतील आणि हिरवा झेंडा दाखवून या मेट्रोचं लोकार्पण होणार आहे। आरे ते दहिसर असं या मेट्रोचा मार्ग असणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अगदी थोड्याच वेळात या मेट्रोचं लोकार्पण होणार आहे आणि यामुळेच आता मुंबईकरांची खरं तर वाहतूक कोंडीमधून सुटका होणार आहे। गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईकरांना हे मेट्रोचं गिफ्ट राज्य सरकारने दिलंय। उदय जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। उदय, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते। खरं तर आपण पाहतोय ही जी मेट्रो चालवली जाणार आहे त्या मेट्रोच्या पायलट या महिला आहेत, हे देखील वैशिष्ट्य कळतंय। अगदी बरोबर आहे। जेव्हा या मेट्रोची सुरुवात करण्यात आली त्यावेळेला यामध्ये या मेट्रोच्या संपूर्ण स्टाफमध्ये म्हणजे कर्मचाऱ्यांमध्ये जास्तीत जास्त महिला कशा असतील, महिलांना समान न्याय जो आहे तो देण्याच्या दृष्टिकोनातून रचना करण्यात आलेली आहे आणि मेट्रोच्या पहिलं चालनाची जी जबाबदारी आहे ती महिलांना देण्यात आल्याची माहिती जी आहे ती मिळते। आपण समोर पाहू शकतो मोटरमन कॅबिन जी आहे मेट्रोची ती पाहू शकतो, त्यामध्ये महिला ज्या आहेत त्या बसलेल्या आहेत आणि त्या आज पहिला मेट्रोचा प्रवास जे आहे ते सर्व प्रवाशांना घेऊन करणार आहेत। स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या मेट्रोमधून प्रवास करणार आहेत, त्यांच्यासोबत इतरही सहकारी आहेत आणि ह्या संपूर्ण मेट्रोला अतिशय सुंदररित्या सजवण्यात आलेला आहे। मुंबईकरांसाठी एक खूप मोठा पर्याय जो आहे तो उपलब्ध झालेला आहे आणि थोड्याच वेळात याचं लोकार्पण जे आहे ते केलं जाणार आहे। लोक प्रतीक्षेमध्ये आहेत, सर्वजण वाट पाहत आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आले की त्यांचं लोकार्पण कार्यक्रम जो आहे तो इथे सुरू होणार आहे आणि पहिला प्रवास जो आहे आरे ते कुरार असा इथे नियोजित करण्यात आलेला आहे। आरे ते कुरार आणि पुन्हा कुरार ते आरे असा हा प्रवास मेट्रोचा पहिला असणार आहे आणि या पहिल्या मेट्रोच्या प्रवासामध्ये स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सहभागी होणार आहेत आणि या संपूर्ण प्रवासाचा अनुभव ते घेणार आहेत आणि या मेट्रोमध्ये नेमकं प्रवाशांसाठी काय काय सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत त्याची देखील ते पाहणी करणार आहेत आणि हा मेट्रोचा संपूर्ण प्रवासाचा अनुभव घेतल्यानंतर या संपूर्ण स्टेशनची देखील ती माहिती घेणार आहे। तिकीट काउंटर कुठे असणार आहे, प्रवाशांसाठी वेटिंग रूम कुठे असणार आहे, प्रवाशांची बसण्याची व्यवस्था कुठे असणार आहे, प्रवाशांना माहिती देण्यासाठी जे इंडिकेटर्स आहेत ते देखील कशा प्रकारचे असणार आहेत, अशा सगळ्या व्यवस्थेची ते पाहणी करणार आहेत। प्रवाशांच्या सुरक्षेसाठी देखील काय काय उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत त्याची देखील ते माहिती घेणार आहेत। या सगळ्यांची माहिती घेतल्यानंतर इथून जवळच असलेल्या मोठ्या मैदानावरती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार आहेत आणि तिथे त्यांचं लोकार्पणाचं भाषण जे आहे ते आयोजित करण्यात आलेलं आहे। निश्चितच खरं तर मेट्रोचा प्रवास त्याचा अनुभव मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आज घेणार आहेत। आपण उद्या पुन्हा एकदा मुंबईकरांना सांगूया ही मुंबईकरांसाठी मेट्रो कशी फायदेशीर ठरणार आहे, काय काय या मेट्रोमध्ये नेमक्या सुविधा असणार आहेत। सर्वप्रथम मेट्रो वातानुकूलित असणार आहे। या मेट्रोमध्ये एकूण 6 कोच असणार आहेत आणि या 6 कोचची मेट्रो जी आहे ती जवळपास 10 मिनिटांच्या अंतराने धावणार आहे। आपण पुन्हा एकदा मेट्रो पाहू शकतो मागच्या बाजूला ही पहिली मेट्रो आहे ती पूर्णपणे सजवण्यात आलेली आहे। 6 कोचची ही मेट्रो आहे आणि मेट्रो आता पुढच्या काही वेळातच या त्यांच्या नियोजित ट्रॅकवरती आरे ते कुरार या मार्गावरती धावणार आहे। पुन्हा कुरार ते आरे असा हा प्रवास करणार आहे आणि या मेट्रोची वैशिष्ट्य म्हणजे जवळपास 70 तास प्रति किलोमीटर हे हा प्रवासाचा वेग जो आहे तो असणार आहे। या सर्व मेट्रोमध्ये अत्याधुनिक सोयीसुविधा ज्या आहेत त्या ठेवण्यात आलेल्या आहेत। प्रवाशांना अत्याधुनिक इलेक्ट्रिक जे आहेत आपले इलेक्ट्रॉनिक इंडिकेटर्स जे आहेत ते ठेवण्यात आलेले, जेणेकरून प्रवाशांना पुढचं स्टेशन कुठलं होतं मागचं स्टेशन कुठलं होतं याची माहिती जी आहे ती दिली जाणार आहे। एक प्रकारे चांगली जागतिक दर्जाची जी मेट्रो जी आहे ती आपल्याला इथे म्हणता येईल आणि तशी सुविधा जी आहे ती या मेट्रोमध्ये करण्यात आल्याची माहिती मिळते। बरं उदय, असेच सोबत रहा। आपण पाहतोय गुढीपाडव्याला मुंबईकरांना खरं तर राज्य सरकारनं एक मोठा गिफ्ट दिलेला आहे। मेट्रो 7चं अगदी थोड्याच वेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। आज गुढीपाडवा आहे आणि त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या मेट्रोचं लोकार्पण होणार आहे। मेट्रो सुरू झाल्यास मुंबईकरांची वाहतूक कोंडीमधून सुटका होणार आहे। तर मुंबईतली ही दृश्य आपण पाहतोय। अगदी थोड्याच वेळात मुख्यमंत्री इथे दाखल होतील आणि त्यानंतर हिरवा झेंडा दाखवून या मेट्रोचं लोकार्पण होईल। त्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या मेट्रोमध्ये बसून प्रवास करतील, या प्रवासाचा अनुभव घेतील। मेट्रोमध्ये काय काय सुविधा आहेत त्याचा देखील
ते मार्गदर्शन घेणार आहेत। अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे आता आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। स्वाती, खरं तर मुंबईकरांना हे मेट्रोचं आजच्या दिवशी गिफ्ट मिळतंय। तू सध्या कुठे आहेस आणि काय सध्या वातावरण आहे? कधी हा कार्यक्रम सुरू होईल? खरं तर माझ्या मागे मेट्रो बघू शकता, त्यामुळे मी मेट्रो स्टेशनवरच आहे आणि महत्त्वाचा मुद्दा हा आहे की 8 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मुंबईला मेट्रोचा दुसरा मार्ग मिळतोय आणि भलेही हा अर्धा का होईना पण जितकं काम सुरू झालंय तितका हा मार्ग सुरू केला जातोय, ही विशेष बाब आहे। खरं तर 2 मार्ग आहेत, मेट्रो 2A आणि मेट्रो 7 या दोन्ही मार्ग हे अंधेरी ईस्ट आणि अंधेरी वेस्ट ते दहिसर ईस्ट ते दहिसर वेस्ट अशी ही पॅरलल म्हणजे समांतर जाणारी मेट्रो आहे। पण आता जो काही रूट किंवा आता जो काही मार्ग सुरू होतोय तो कांदिवली वेस्ट ते दहिसर आणि दहिसर ते आरे म्हणजे सध्या हा अर्धा मार्ग सुरू होतोय आणि 22 साधारणतः याच वर्षाच्या ऑक्टोबर पर्यंत पूर्ण मार्ग कार्यान्वित होईल असं म्हटलं जातंय। जरा या मेट्रोकडे आपण लक्ष देऊ। आपल्या सगळ्यांनाच माहिती याआधी पण आपण मेट्रो दाखवली होती, पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की साधारणतः 6 डब्यांची मेट्रो असलेली याची एकूण जर पॅसेंजरची किंवा प्रवाशांची क्षमता बघितली तर साधारणतः एक 2280 म्हणजे 2300च्या आसपास याची क्षमता आहे। आणि सध्या तरी ड्रायव्हर म्हणजे पायलट ही मेट्रो चालवणार असले तरी येत्या काळामध्ये हे पूर्णपणे ड्रायव्हरलेस मेट्रो, अगदी बरोबर ऐकलं तुम्ही, ड्रायव्हर विरहित असणारी किंवा ड्रायव्हर विरहित धावणारी ही मेट्रो असणार आहे। त्यामुळे ही खूप मोठी गोष्ट असेल मुंबईसाठी। सध्या तरी फक्त प्रयत्न इतकाच असणार आहे की लोकांमध्ये तो जेव्हा मेट्रो बद्दल एकूणच समज येईल किंवा पूर्ण कॉन्फिडन्स येईल तेव्हाच ड्रायव्हर काढले जातील, अथवा ही मेट्रो बऱ्याच म्हणजे 8 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर धावते। आणि विशेष म्हणजे की अशा मार्गाला म्हणजे आपण अंधेरी वेस्ट बघितलं काय किंवा अंधेरी ईस्ट बघितले काय, इथे येणाऱ्या विरारवरून येणारी जरी गाडी असेल तर ती अंधेरी गाडी ही पूर्णपणे पॅक असते पीक आवर मध्ये। त्यामुळे अशा अनेकांना म्हणजे जे सध्या किमान दहिसर मध्ये प्रवास करतात, ज्यांना ट्रेन मध्ये चढता येत नाही, त्यांना अंधेरी वेस्टला अंधेरी ईस्टला जायचं आहे, त्यांच्यासाठी खूप मोठा ही उपलब्धी खूप मोठी ही सुविधा आहे असं म्हणायला हरकत नाहीये। पण सध्या तरी हा अर्धा मार्ग सुरू होतोय। आपल्याला श्रेयवादाची लढाई सगळ्यांनाच माहिती की काय आहे, विरोधी पक्ष नेत्यांचं नाव नाहीये, त्यामुळे ते नाराज झालेत। ते म्हणतात कुणी काम केलं माहितीये, सत्ताधारी म्हणते कुणी काम केलं माहितीये। भांडण ही खरं तर सत्ताधारी पक्षाच्या आणि विरोधकांची होत राहतील, पण या भांडणात जर जनतेचा लाभ होतोय किंवा भांडणात जर जनतेचं भलं होतंय तर ते खूप चांगली गोष्ट आहे। महत्वाची गोष्ट म्हणजे या करोनाच्या काळामध्ये मजूर उपलब्ध नसल्यानं या मेट्रोला खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सहन करावं लागलंय। मेट्रोचे मार्ग पूर्ण होऊ शकले नाहीयेत। मेट्रोचे नुसतं बांध नाही तर लोखंड सिमेंट या तुमच्याकडे येऊ। सध्या पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे दाखल झालेले आहेत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील लोकार्पणासाठी दाखल झालेले आहेत, त्याची ही थेट दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मेट्रो स्थानकात दाखल झालेले आहेत, त्यांच्या सोबतच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील दाखल झालेत। आता अगदी थोड्याच वेळात हिरवा झेंडा दाखवत या मेट्रोचं लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होईल। मुंबईच्या मेट्रो स्थानकातली ही दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसंच परिवहन मंत्री अनिल परब देखील यावेळी उपस्थित आहेत। मुख्यमंत्री नुकतेच मेट्रो स्थानकात दाखल झालेले आहेत, त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील उपस्थित आहेत आणि अगदी थोड्याच वेळात मेट्रोला हिरवा झेंडा दाखवत या मेट्रोचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होतंय। मुंबईच्या मेट्रो स्थानकातील ही दृश्य आपण पाहतोय। गुढीपाडवा आज आहे आणि गुढीपाडव्याच्या या दिवशी राज्य सरकारनं मुंबईकरांना हे मोठं गिफ्ट दिलेलं आहे। सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब हे सध्या उपस्थित आहेत आणि मुख्यमंत्री हिरवा झेंडा दाखवत मेट्रोचं लोकार्पण करतील। सध्या ही फीत कापण्यात येते। मुंबईच्या आपण पाहतोय किशोरी पेडणेकर देखील यावेळी उपस्थित आहेत। लाल फीत कापून मेट्रो स्थानकात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दाखल झालेले आहेत आणि आता अगदी थोड्याच वेळात हिरवा झेंडा दाखवण्यात येईल आणि त्यानंतर मुंबई मेट्रोमध्ये स्वतः बसून
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या मेट्रोचा अनुभव घेतील, या संपूर्ण मेट्रो प्रवासाचा अनुभव घेतील। तर आपण पाहतोय मुख्यमंत्री सध्या दाखल झालेले आहेत, त्यांच्यासोबतच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित आहेत आणि अगदी थोड्याच वेळात आता हिरवा झेंडा दाखवत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या मेट्रोचं लोकार्पण करतील। त्याचाच हा कार्यक्रम आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर थेट दृश्यांमध्ये पाहतोय आणि या मेट्रोमध्ये बसून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या संपूर्ण मेट्रो प्रवासाचा अनुभव घेणार आहेत। मेट्रोमध्ये नागरिकांसाठी नेमक्या काय सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत त्याचा देखील अनुभव मुख्यमंत्री आज घेणार आहेत। नुकतंच लाल फीत मुख्यमंत्र्यांनी कापले आणि आता हिरवा झेंडा दाखवत या मेट्रोचं लोकार्पण पार पडणार आहे। मुंबईच्या मेट्रो स्थानकातील ही थेट दृश्य आपण पाहतोय। मुंबई मेट्रोची माहिती सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेत आहेत आणि त्यानंतर हिरवा झेंडा दाखवत या मेट्रोचं लोकार्पण होईल। एकंदरीत या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। त्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या मेट्रोमध्ये स्वतः बसून या मेट्रोचा प्रवास ते अनुभवणार आहेत। नागरिकांना नेमक्या काय सुविधा या मेट्रोमध्ये देण्यात येणार आहेत त्याचा देखील अनुभव, त्याचं मार्गदर्शन मुख्यमंत्री आज घेणार आहेत। मुंबईच्या मेट्रो स्थानकातली ही थेट दृश्य आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी गुढीपाडव्याच्या दिवशी आज राज्य सरकारने मुंबईकरांना एक मोठं गिफ्ट दिलेलं आहे। मेट्रोचं हे गिफ्ट दिलंय आणि आता अगदी थोड्याच वेळात हिरवा झेंडा दाखवत या मेट्रोचं लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे। सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या मेट्रोच्या कामाची पाहणी करतायत आणि या मेट्रोची माहिती सध्या त्यांना देण्यात येते। तर आपण पाहतोय मुंबईच्या मेट्रो स्थानकातली ही थेट दृश्य। बरेच मंत्री देखील इथे उपस्थित आहेत। एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील यावेळी उपस्थित आहेत आणि अगदी थोड्याच वेळात हिरवा झेंडा दाखवत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या मेट्रोचं लोकार्पण करतील। हा कार्यक्रम एकंदरीत सुरू झालेला आहे। मुंबईकरांची वाहतूक कोंडीमधून सुटका करण्यासाठी सरकारने खरं तर मुंबईकरांना हे गुढीपाडव्याच्या दिवशी एक मोठं गिफ्ट दिलेलं आहे। त्यामध्ये मेट्रो 7 आणि मेट्रो 2A चं आज लोकार्पण होत आहे। नुकतेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या मेट्रोची ही माहिती घेतली आणि आता अगदी थोड्याच वेळात हिरवा झेंडा दाखवण्यात येईल। मेट्रो मार्ग 7 अंधेरी पूर्व, दहिसर पूर्व यामध्ये एकूण 13 स्थानक आहेत। गुंदवली, मोगरा, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, कुरार, आकुर्ली, पोईसर, मागाठाणे, ही दोन दृश्य आपण पाहतोय। मुंबईकरांसाठी मेट्रो 7 आणि मेट्रो 2A चं थोड्याच वेळात आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण होईल। मुंबईकरांना आजच्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सरकारने मुंबईकरांना ही मोठी भेटवस्तू दिली आहे।
कारण आपण पाहतो मुंबईकरांना या वाहतूक कोंडीचा किंवा लोकल ट्रेनचा प्रचंड मनस्ताप दररोज सहन करावा लागतो। मात्र आता या मेट्रोच्या गिफ्टद्वारे खरं तर मुंबईकरांची वाहतूक कोंडीमधून सुटका होणार आहे आणि त्याचंच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण होतंय। त्याची ही थेट दृश्य आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मुंबईकरांना 2 नव्या मेट्रोंचं गिफ्ट राज्य सरकारनं दिलंय। बहुप्रतीक्षित मेट्रो 7 आणि मेट्रो 2A चं अगदी थोड्याच वेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण होतंय। त्याचीच ही थेट दृश्य आपण पाहतोय। तब्बल 8 वर्ष मुंबईकरांनी या मेट्रोसाठी प्रतीक्षा केली आणि अखेर तो दिवस उजाडलेला आहे। आजच्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मुंबईकरांना राज्य सरकारनं हे मोठं गिफ्ट दिलेलं आहे। आता अगदी थोड्याच वेळात हिरवा झेंडा या मेट्रोला दाखवण्यात येईल आणि मुख्यमंत्री स्वतः उपमुख्यमंत्र्यांसह या मेट्रोमध्ये बसून प्रवास करणार आहेत, त्याचा अनुभव घेणार आहेत आणि मेट्रोमध्ये नागरिकांना नेमक्या काय काय सुविधा देण्यात आलेल्या आहेत त्याची देखील माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणून घेणार आहेत। या मुंबई मेट्रोचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ही जी मेट्रो आता चालवली जाणार आहे त्याच्या मेट्रो पायलट या 2 महिला पायलट आहेत। आणि मुंबईच्या मेट्रो स्थानकातली आता ही थेट दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिरवा झेंडा या मेट्रोला दाखवतील आणि त्यानंतर मेट्रोमध्ये स्वतः बसून ते प्रवास देखील करणार आहेत, त्याचा अनुभव घेणार आहेत। सध्या मुंबई मेट्रोची माहिती घेताना आपण ही दृश्य पाहतोय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे सध्या मेट्रोच्या या कामाची पाहणी करतायत, त्याची माहिती घेतायत। मुंबईकरांना नेमके काय सुविधा यामध्ये देण्यात आलेल्या आहेत, कशा प्रकारे ही मेट्रो चालणार आहे, या मेट्रोच्या मार्गिकेचं काम सध्या उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री पाहताना आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबई मेट्रोच्या उद्घाटनाचा हा कार्यक्रम आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। मुख्यमंत्री सध्या या मेट्रोच्या कामाची पाहणी करतायत, त्याची माहिती जाणून घेतायत। मुंबईकरांना नेमक्या काय सुविधा देण्यात येणार आहेत त्याची माहिती सध्या जाणून घेतली जाते। तब्बल 8 वर्ष खरं तर मुंबईकरांनी या मेट्रोसाठी प्रतीक्षा केली आणि अखेर तो आज दिवस उजडलेला आहे। आज गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईकरांना ही नवी भेटवस्तू मिळते। यामुळे मुंबईकरांची खरं तर वाहतूक कोंडीमधून सुटका होणार आहे। नेहमीच वाहतूक कोंडीचा मुंबईकरांना त्रास व्हायचा, मनस्ताप सहन करायला लागायचा। एकीकडे लोकलच्या गर्दीचा मनस्ताप मुंबईकरांना सहन करावा लागत होता। मात्र आता या मेट्रोमुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीमधून, त्या गर्दीमधून सुटका होणार आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, मुख्यमंत्री दाखल झालेले आहेत, काय अपडेट? तर काही तांत्रिक अडचणींमुळे आमच्या प्रतिनिधींचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। मात्र मुंबईच्या मेट्रो स्थानकातली ही थेट दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवतील आणि त्यानंतर स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, इतरही मंत्री या मेट्रोमध्ये बसतील आणि या प्रवासाचा अनुभव घेतील।
या मेट्रोच्या माध्यमातून मुंबईकरांना नेमक्या काय सुविधा मिळतायत, कशा प्रकारे या मेट्रोचं काम करण्यात आलेलं आहे त्याची देखील माहिती मुख्यमंत्री घेत आहेत। आणि आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवतील। मुंबई मेट्रोच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आपण आपल्या थेट टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। मुंबईच्या मेट्रो स्थानकातली ही दृश्य। अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। स्वाती, मुंबईकरांची खरं तर आता वाहतूक कोंडीमधून सुटका होणार आहे। मुख्यमंत्री अगदी थोड्याच वेळात मेट्रोला हिरवा झेंडा दाखवतील। अगदी आणि ही खरं तर बहुप्रतीक्षित अशी मेट्रो आहे, कारण आपण याआधी उल्लेख केला की 8 वर्षांनंतर दुसऱ्या मार्गिकेचं अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होते। आता ज्याची दृश्य आपण बघू शकतो की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री असे सगळेजण इथे आपल्याला बघायला मिळत आहेत, कारण मुंबईकरांसाठी एक फार मोठी सोय असणार आहे। मुंबईकरांसाठी एक मोठं विकास काम आहे जे आज खुलं केलं जाणार आहे। खरं तर ही मार्गिका जी आहे ती पूर्ण सुरू होणं अपेक्षित होतं, पण तर आपण पाहतोय मुंबईच्या मेट्रोच्या उद्घाटनाचा हा कार्यक्रम हिरवा झेंडा दाखवत या मेट्रोचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला आणि उद्घाटन संपन्न झालेलं आहे। आता मुख्यमंत्री स्वतः या मुंबईच्या मेट्रोमध्ये बसून प्रवास करणार आहेत, त्याचा अनुभव घेणार आहेत। ही मेट्रो सध्या सुरू झालेली आहे। प्रवाशांचा मार्ग खरं तर वाहतूक कोंडीमधून मुंबईकरांची सुटका होण्यासाठी या मेट्रोचं गिफ्ट मोठं मुंबईकरांना देण्यात आलेलं आहे। आणि नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिरवा झेंडा दाखवत लोकार्पण केलेलं आहे। मेट्रो 7चं हे लोकार्पण पार पडलेलं आहे आणि आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच इतरही मंत्री या मेट्रोमध्ये बसून स्वतः या प्रवासाचा अनुभव घेत आहेत। त्याचीच ही थेट दृश्य आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। प्रवाशांचा प्रवास सुकर होण्यासाठी खरं तर सरकारनं मुंबईकरांसाठी ही मोठी भेटवस्तू दिली आहे। मुंबईच्या मेट्रोच्या आतली ही दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, किशोरी पेडणेकर, एकनाथ शिंदे असे विविध मंत्री खरं तर इथे उपस्थित आहेत आणि आता ते स्वतः मेट्रोमध्ये बसून या मेट्रो प्रवासाचा अनुभव घेताना आपल्याला पाहायला मिळते। या मेट्रोमध्ये मुंबईकरांना नेमक्या काय सुविधा देण्यात आलेल्या आहेत, या मेट्रोचं नेमकं कसं काम करण्यात आलेलं आहे याची माहिती ते घेणार आहेत। या संपूर्ण प्रवासाचा अनुभव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेत आहेत। मुंबई मेट्रो 7 मधली ही थेट दृश्य, मेट्रोच्या आतली ही दृश्य आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी ही खास दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः मेट्रोमध्ये बसून प्रवास करणार आहेत। या संपूर्ण प्रवासाचा अनुभव ते घेणार आहेत। त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे तसंच किशोरी पेडणेकर देखील उपस्थित आहेत। ते हे सगळे मंत्री या प्रवासाचा अनुभव घेणार आहेत। नुकताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिरवा झेंडा दाखवत मेट्रो 7चं लोकार्पण केलेलं आहे। या मेट्रोच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आपण थेट आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। तर आजच्या गुढीपाडव्याच्या शुभदिनी मुंबईकरांसाठी सरकारनं ही मोठी भेटवस्तू दिलेली आहे। मुंबईकरांची वाहतूक कोंडीमधून यामुळे सुटका होणार आहे। एकीकडे लोकलचा मनस्ताप आणि वाहतूक कोंडीचा मनस्ताप या सगळ्यातून मुंबईकरांची सुटका होणार आहे आणि मेट्रो मधून आता मुंबईकरांना प्रवास करता येणार आहे। तब्बल 8 वर्ष या मेट्रोची प्रतीक्षा मुंबईकरांनी केली होती, मात्र अखेर तो दिवस आला आणि आज नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण पार पडलेलं आहे आणि मेट्रोच्या आतली ही दृश्य आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या या मेट्रोमध्ये आहेत आणि ही मेट्रो सुरू झाली आणि मेट्रोचा या प्रवासाचा अनुभव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः घेत आहेत। हा रेडी। तर मेट्रोच्या आतली दृश्य आपण पाहतोय।
मेट्रोमध्ये आहोत, ज्या मेट्रोमधनं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रवास करतात। विशेष म्हणजे 8 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर मुंबईला दुसरा मेट्रो मार्ग, म्हणजे दोन्ही मार्गाचे अर्धे अर्धे मार्ग का होईना पण नवे 2 मार्ग मिळालेत, ही त्यातल्या त्यात समाधान मानण्याची बाब आहे। तर विकास कामांची हळूहळू का होईना पूर्ती होते। कोरोनाच्या काळामध्ये किती कठीण गेलं आणि त्यानंतर माहिती की मजुराविना अनेक कामं रखडली होती आणि त्यानंतर हा मार्ग सुरू झालाय। या ट्रेन मधली जी आपण दृश्य पाहतोय ती आता आरे स्टेशन वरून ही ट्रेन निघालेली आहे। मुख्यमंत्री स्वतः, उपमुख्यमंत्री या ट्रेन मधनं प्रवास करतायत। सध्या पायलट हे ड्रायव्हरलेस, अगदी बरोबर ऐकलं, ड्रायव्हरलेस मेट्रो असणार आहे। त्यामुळे आजचा हा मार्ग सुरू झाल्यानंतर MMRDA किंवा बाकी इतर लोकांनी ज्या त्यांनी काम केलेलं आहे ते सगळेजण आपल्याला त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद, समाधान बघायला मिळतोय। खरं तर सध्या तरी या ट्रेनचा मुंबईकरांना फायदा होणार आहे का, ही महत्त्वाचा प्रश्न आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। पण इतका फायदा होणार नाही। सध्या तरी मोनोसारखी कदाचित जॉयराईड म्हणून अनेक जण वापर करू शकतात, कारण दहिसरवरनं ती आरेपर्यंत आणि दहिसरवरनं आपण वेस्टचा भाग बघितला तर ती कांदिवली वेस्ट म्हणजे डहाणूकरवाडीपर्यंत जाणार आहे। दोन्ही मार्ग हे अंधेरीपर्यंत जायला साधारणतः ऑक्टोबर 2022 म्हणजे याच वर्षीचा ऑक्टोबर उजाडणार आहे। त्यामुळे त्याच्या आधी जे आपण दृश्य बघतोय ही मेट्रो या मार्गावरून ट्रायल नंतर किंवा CMRS सर्टिफिकेशन नंतर जेव्हा मेट्रो धावते त्यानंतरची ही पहिली दृश्य आपण बघतो न्यूज 18 लोकमतवर की या ट्रेनमधून मुख्यमंत्री स्वतः प्रवास करतायत आणि या मेट्रोचा आनंद घेताना आपल्याला बघायला मिळत असले जे आपण दृश्यांमधनं बघू शकतो स्पष्टपणे की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या ट्रेनमधनं प्रवास करतायत। विशेष म्हणजे इथली अनेक स्टेशन अर्धवट आहेत, ज्याची दृश्य आपण काही वेळापूर्वी दाखवली होती। अनेक स्टेशनचे काम अर्धवट बांधकाम आहे आणि त्याच्या मागचं कारण म्हणजे कोरोना काळामध्ये अनेक विकास कामांना खीळ बसली आणि त्यानंतर हे अर्धे मार्ग सुरू होतात। त्यामुळे बऱ्याच गोष्टी आहेत, म्हणजे याच्यामध्ये दिव्यांगांची सोय असेल किंवा बसण्याची सुविधा असेल, मोठ्या अगदी आपली जी पहिली मेट्रो आहे त्याच्यासारख्या सुविधा असेल, पण याच्यामध्ये काय असेल जे मेट्रो 1 मध्ये नाहीये, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। तर मेट्रो 1 मधलं जे भाडं आहे ना ते इथं नसणार आहे। अगदी 10, 20, 30, 40 या टप्प्यातली ही या ट्रेनचं भाडं किंवा तिकिटाचे दर असतील जे मेट्रो 1च्या तुलनेत बऱ्यापैकी स्वस्त आहे, अगदी बऱ्यापैकी स्वस्त आहे। कारण जेव्हा मेट्रो सुरू झाली होती तर लोकांनी 10 रुपयात लोकांनी प्रवास केला आणि त्यानंतर हे रेट किंवा हे दर पोहोचले। पण या मेट्रोचं तसं नाही आहे, कारण पूर्णपणे सरकारमार्फतच जी स्थापन केलेली कंपनी आहे MMMOPL, पुढचं स्टेशन आलेलं आहे। आपण पाहतो की इथल्या प्रत्येक स्टेशनला एक वेगळं छानसं नवं रूप दिलेलं बघायला मिळतंय। कदाचित इथले दरवाजे थोड्या वेळात दाखवू शकतो की आता हे कोणतं स्टेशन आलेलं आहे। तर हे आलेलं आहे, कदाचित हे कुराड स्टेशन असावं, हे कुराड स्टेशन आहे। आपण इंडिकेटरवर जर बघितलं की जो ग्रे झालेला भाग आहे तो आपण कुराडपर्यंत आलेलो आहोत, म्हणजे पुढचं स्टेशन आपण गाठतोय आणि त्यानंतर अकोली आणि मग शेवटचं स्टेशन डहाणूकरवाडी असणार आहे। त्यामुळे म्हणजे किमान या टप्प्यामधलं जरा आपण आणखी अधिकची दृश्य दाखवायचा प्रयत्न करू। हे सगळे काही एम्प्लॉई आहेत MMRDAचे किंवा काही कर्मचारी इथले आहेत किंवा काहींनी काम केलं असे अनेक जण आहेत, ते मुंबई पोलीस आपल्याला बघायला मिळतात। जरा आपण नजर टाकण्याचा प्रयत्न करू पण जाणार नाही असं दिसतंय, कारण इथली गर्दी पण बऱ्याच गोष्टी आहेत। खरं तर आपण बघितलं की मुंबईसारख्या आर्थिक राजधानी असलेल्या या शहराला मेट्रो इतक्या उशिरा मिळते हे आहेच, पण काहीच नसण्यापेक्षा हेही म्हणजे थोडकं का होईना हे बरं आहे असं म्हणायला हरकत नाही। तर ट्रेन निघालेली आहे, जरा आपण एकदा चालत दाखवूया। एका बाजूला उद्धव ठाकरे यांची दृश्य दाखव, दुसऱ्या बाजूला आपण ही लाईव्ह दृश्य दाखवतोय। या दृश्यांमधनं आपण बघू शकतो आपल्याबरोबर एक वरिष्ठ पत्रकार, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया। मला सांगा, एकूणच ही मेट्रो धावते त्याचा फायदा होणार आहे का, जॉयराईड म्हणून लोक वापर करणार आहेत? एक टोटली फायदा होणार आहे या लोकांना, किमान 25% ट्रॅफिक कमी होणार असं अभ्यास अंत म्हणतोय। अच्छा, म्हणजे आता हा जो पहिला फेज झालेला आहे त्याचा फायदा होईल असं वाटतं? फायदा होईल। MMRDAचं म्हणणं एक 3 लाख प्रवासी प्रवास करणार, 40 रुपये कमी दर आहेत मेट्रो 1 पेक्षा, तर त्याचा पण फायदा होईल। कोणी प्रवास करणार। तर आपण बघतो की आपल्याला माहिती देत होते वरिष्ठ पत्रकार आहेत जे इन्फ्रास्ट्रक्चर पाहतात, त्यांनी दिलेले की त्यांचं असं म्हणणं आहे की रोज
मोठ्या प्रमाणात लाखो प्रवासी यानं प्रवास करू शकतील। पण जरा एक आपण मेट्रोचा एक लुक घेतोय, आपण दृश्य दाखवतोय आणि या दृश्यांमधनं आपल्याला ही नवी कोरी करकरीत मेट्रो 2A आणि 7 हा जो नवा मार्ग मुंबईला गुढीपाडव्याच्या दिवशी मिळालेला आहे त्याची दृश्य आणि आता स्टेशनचा दरवाजा उघडणार आहे या बाजूनं असं दाखवणारं इंडिकेटर आहे। त्यानंतर पुढचं हे स्टेशन जे येत आहे आपण पुन्हा मागच्या दिशेने जातोय असं आताच लक्षात आलेलं आहे। ही दृश्य आपण बघतोय, त्यामुळे एकूणच मुंबईकरांसाठी हा आनंदाचा क्षण आहे असं म्हणायला हरकत नाही। पूर्ण मार्ग होईल ऑक्टोबर पर्यंत, पण हा थोडासा का होईना जो होतोय ज्याचा मुंबईकर वापर करू शकणार आहेत। निश्चितच स्वाती, मात्र आता या मेट्रोमधून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री स्वतः हा प्रवास करतायत, स्वतः या प्रवासाचा अनुभव घेतायत। तुम्ही म्हटलं तसं या मेट्रोमुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीमधून किंवा त्यांचं मनस्ताप कमी होणार आहे किंवा जॉय राईड असणार आहे, काय वाटतंय सध्या मेट्रोमध्ये कोण कोण उपस्थित आहे? खरं तर जो आपला दुसरा कॅमेरा आहे ज्याच्यातून आपण दृश्य दाखवतोय ही सगळी त्याच्यामध्ये मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आहेत, मुंबईच्या महापौर उपस्थित आहेत या क्षणी, उपमहापौर या क्षणी उपस्थित आहेत। कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मुंबई महापालिका निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत आणि अशा पार्श्वभूमीवर म्हणजे या पद्धतीनं इनॉग्रेशन करणं किंवा उद्घाटन करणं हे तर सत्ताधारी पक्षाला कुठे ना कुठेतरी बेनिफिशियल किंवा फायदेमंद असण्यासाठीच्या अशा अनेक बाबी आपल्याला बघायला मिळतात। पण जर आपण दुसरा विचार केला की एका बाजूला महापालिका निवडणूक आहे, पण खरंच नुसतं महापालिका निवडणुकांच्या समोर ठेवून हे उद्घाटन केलेलं आहे का? या आधी स्वतः SV श्रीनिवास आहेत जे आयुक्त आहेत MMRDC, त्यांनी स्पष्ट केलं होतं की बऱ्याच गोष्टींचा परिणाम झाला ना, ही मेट्रो लांबते त्यामुळे काही फेज पहिला फेज हा सुरू होऊ शकेल आणि म्हणूनच पहिला फेज सुरू होते। जर आपण थोडंसं पुढे जाण्याचा कदाचित प्रयत्न करू आणि दाखवू शकू, जसं आता आपण म्हणतो की पहिल्या टप्प्यात फारसा लोकांना किती फायदा होईल याबद्दल साशंकता आहे, याबद्दल थोडंसं शंका आहे। पण काही नाही झालं तरी किमान लोकांना प्रवास करायला मिळणार आहे। आपण थोडंसं पुढे जाऊया जिकडे कदाचित गर्दी थोडी कमी असू शकेल आणि जिथे आपण कदाचित दाखवण्याचा प्रयत्न करू की मुंबई मेट्रोचं हे रूप नेमकं कसं आहे, आपण हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय। सो MMRDचे एम्प्लॉईज ज्यांना आपण थोडंसं बाजूला हटायला सांगू तर तेही दाखवू शकू आणि आपण मेट्रोचा फर्स्ट लुक थोडंसं दाखवू शकाल। सो इथे हे बॅरिकेड लावलेलं आहे जेणेकरून आपल्याला जाता येणार नाही, पण किमान आपण ही पहिली दृश्य बघतोय आणि इथल्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य बघायला मिळतंय। खुश काम झालं असं वाटतंय? हिंदी में बताइए, कोई दिक्कत नहीं? बहुत खुश है मैडम, बहुत खुश है, बहुत खुश है, कोई दिक्कत नाही। तर हे एम्प्लॉई आहेत ज्यांनी खरं तर काम केलेलं आहे आणि त्यानंतर ही मेट्रो धावतीये। आपण पुन्हा त्याच ठिकाणी परत आलोय, जरा ही स्टेशनवरची दृश्य दाखवू शकू आणि जसं आपण आता या लाईव्ह दृश्यांमध्ये दाखवतोय की मेट्रो नुसतं बसल्यानं जो काही म्हणजे या गरमीतनं मिळालेला मला थोडासा गारवा आहे, त्याच्या व्यतिरिक्त ट्रॅफिक कंजेशन मधनं किंवा ट्रॅफिक मधून मिळणारी मुक्ती ही महत्वाची आहे। त्यामुळे या ट्रेनच्या प्रवासाकडे अनेक प्रवाशांनी डोळे लावून बसलेत। आता ही रविवारपासून लोकांच्या सेवेत असणार आहे। साधारणतः एक 16 तास हिचा प्रवास असेल। 6 डब्यांची ही गाडी आहे। 10 ते 40 या दरम्यान साधारणतः दर असणार आहे। ही खूप महत्वाची बातमी किंवा ही महत्वाची गोष्टी आपण लोकांपर्यंत पोहोचवतोय। त्यामुळे पहिल्याच दिवशी म्हणजे रविवार जेव्हा सुरू होईल तेव्हा आपण नक्की यावर लक्ष ठेवू की किती लोक याचा प्रवास करतायत आणि खरंच त्याचा जॉय राईड म्हणून प्रवास केला जातोय की लोकांना याचा फायदा होतोय। आपण थेट लोकांकडून जाणून घेणार आहोत। तुर्तास तरी हा अर्धवट मार्ग जरी खुला झाला असला तरी 18 निश्चितच स्वाती, तुम्ही जसं म्हटलात मगाशी की ही मेट्रो ड्रायव्हरलेस असणार आहे, मात्र सध्या ही जी मेट्रो चालवण्यात येते या मेट्रोचे जे पायलट आहेत त्यात महिला आहेत, हे एक वैशिष्ट्य आहे। खरं तर पहिली मेट्रो जेव्हा धावली होती आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते मुख्यमंत्री तत्कालीन त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं तेव्हा पण महिला पायलट होती किंवा महिला ड्रायव्हर होती। आताही जर बघितलं जेव्हा ट्रायल रनला सुरुवात झाली होती तेव्हाही महिला पायलट किंवा ड्रायव्हरचा वापर करण्यात आला आणि आताही कदाचित त्यांचं नाव आपल्याला थोड्या वेळात कळू शकेल, अजून नाव कळू शकलेलं नाहीये, पण कुठेतरी सगळ्या क्षेत्रात महिला हिरोईनला पुढे आहेत आणि त्यातल्या त्यात जेव्हा मुंबईचं नाव येतं ना, मुंबई मेट्रोचं नाव येतं तेव्हा कुठे ना कुठेतरी हे जे कनेक्शन आहे ते कायम ठेवण्याचा प्रयत्न प्रत्येक सरकार करतं। मग ते सरकार म्हणजे त्यावेळेलाही मेट्रो सुरू झाली
झाली तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं. आता सरकार महाविकास आघाडी, त्याच्यामध्ये म्हणजे सेनेचे भर पडलेले आहे, त्यामुळे 3 पक्षांचं एकत्रित सरकार आहे. या सरकारच्या काळामध्ये मेट्रो सुरू होते किंवा रविवारपासून सुरू होते आणि अशात ही महिला पायलटच आहे. त्यामुळे ही जी दृश्य आपण आता दाखवतोय ती आहेत स्टेशनवरची. ह्या आर स्टेशनला आपण पुन्हा एकदा आलोय, म्हणजे डहाणूकर वाडीपर्यंत पुढे अगदी न जाता पुढचे 2 स्टेशन घेऊन परत मागे आलो आणि त्यानंतरची ही दृश्य आपण बघतोय न्यूज 18 लोकमतवर. या दृश्यांच्या माध्यमातून आपण प्रयत्न करतोय लोकांपर्यंत ही पोहोचवण्याचा. मेट्रोची पहिला लुक काय आहे, मेट्रो मधनं प्रवास जो मुख्यमंत्र्यांचा झाला तो आहे. आपल्याला पाहतोय की बऱ्याच गोष्टी आहेत, पण कदाचित अशा काही गोष्टी आहेत की या सगळ्या भाषांचं काहीतरी एक वैशिष्ट्य आहे. कदाचित मी इंग्लिशमधनं वाचण्याचा प्रयत्न करू शकेन, पण इथे डच आहे, शेज आहे, रशियन आहे, चायनीज आहे. मी आता हा इम्पॅक्ट स्ट्रेंथ हे मला कळत नाही, कदाचित काही वेगळं असू शकेल, टेक्निकल त्याचे स्पेसिफिकेशन आहेत. पण मुंबई मेट्रोचा जो हा दुसरा 2A किंवा 7 हा जो मार्ग आहे, या मार्गाची आपण ही दृश्य बघतो की या मार्गावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी स्वतः प्रवास केलेला आहे आणि या प्रवासानंतर ही जी मेट्रो थेट पुन्हा या ठिकाणी आलेल्या इथे मुख्यमंत्री सभेला संबोधित करणार आहेत. आणि मी पुन्हा एकदा याचा किंवा पुनरुच्चार करते की मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजचं मुख्यमंत्र्यांचं भाषण महत्त्वाचं आहे. आज आपल्या सगळ्यांना माहिती ज्या पद्धतीने ट्रॅफिक होत आहे मुंबई शहरामध्ये, मुंबईकरांचा स्वप्न होता आणि आज ते साजरा होत आहे. मला वाटतं की याच्यापेक्षा आणखी चांगलं क्षण काय होऊ शकतं मुंबईकरांसाठी. मुंबईमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे बॅनर लागले होते, श्रेयवादाची लढाई दिसून आली गेल्या काही दिवसांमध्ये. असं आहे की जर असं बघायला गेलं तर सुरुवातीला मनमोहनजी असताना हे काम चालू झालं, मग त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीची सरकार आली, आता आमच्या महाविकास आघाडी, आणि शेवटी हे सगळे करून घेतलेलं आहे. आणि जे बॅनरबाजी वगैरे जे चालू आहे ते म्हणतात की बाबा केंद्र सरकारने महाराष्ट्राने मुंबईला या कामासाठी पैसे दिलेले आहेत, तर मुंबई आणि महाराष्ट्र किती कर केंद्र सरकारला देतात तेही जरा बॅनरवरती येऊ द्या. तर मुंबईच्या मेट्रो स्थानकातली ही थेट दृश्य आपण पाहतोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, अस्लम शेख, किशोरी पेडणेकर यांनी स्वतः या मेट्रोमध्ये बसून या प्रवासाचा अनुभव घेतला. मुंबईकरांसाठी या मेट्रोमध्ये नेमक्या काय सुविधा देण्यात आलेल्या आहेत, मुंबईकरांचा हा प्रवास कसा असेल याचा अनुभव मुख्यमंत्र्यांनी घेतलाय. स्वाती, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. आता मुख्यमंत्र्यांनी या मेट्रो मार्गिकेचं लोकार्पण तर केलेलं आहे, मात्र मुख्यमंत्री आज संबोधणार आहेत का? अगदी मी जसं याआधी काही क्षणांपूर्वी बोलत होते की मुख्यमंत्री सभेला संबोधित करणार आहेत आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची ही सभा किंवा मुख्यमंत्र्यांचं भाषण हे खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. कारण एका बाजूला 2 ठाकरे बंधूंची जुगलबंदी आज आपल्याला कदाचित बघायला मिळू शकते. आधी उद्धव ठाकरे बोलणार आहेत आणि नंतर राज ठाकरे बोलणार आहेत. त्यामुळे या 2 पक्षांच्या नेत्यांची आपल्याला जुगलबंदी बघायला मिळेल. त्यामुळे आणि या सगळ्याला जी पार्श्वभूमी असेल ती कुठे ना कुठेतरी मुंबई महापालिका निवडणूक आहेत हे आपल्याला विसरून चालता येणार नाही. कारण अनेकदा म्हणजे आपल्याला 2 दिवसापासून बघायला मिळालं की श्रेयवादाच्या लढाईमध्ये भाजप आणि सेना किंवा भाजप विरुद्ध महाविकास आघाडी. तुम्हाला कुठे त्यांना समजवतो ना. अरे तर मुंबईच्या मेट्रो स्थानकातली ही थेट दृश्य आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. आज जी मेट्रो चालवली गेली त्या मेट्रोच्या पायलट या महिला होत्या. हे एक वैशिष्ट्य. मुख्यमंत्र्यांनी या मेट्रोचं लोकार्पण केलेलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मेट्रो प्रकल्पाचं लोकार्पण केलं. मुंबई उपनगरातली वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हा प्रकल्प अतिशय महत्त्वाचा आहे. आणि या पहिल्या प्रवासामध्ये सारथी होत्या मुख्यमंत्र्यांच्या या मेट्रोच्या तृप्ती शेटे. त्या आता इथे सोबत आपण इथे पाहू शकतो. त्या इथे सक्षमपणे उभ्या आहेत आणि त्यांनी सक्षमपणे ही मेट्रो लाईन जी आहे ती देखील चालवलेली आहे. मेट्रो सेवेत महिला प्रवाशांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग असतो, तसं महिला पायलटचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग असणार आहे. त्यांचं खरंच कौतुक केलं पाहिजे. त्या सध्या प्रसार माध्यमांशी बोलण्यास तयार आहेत, कारण त्यांना प्रशासनाकडनं तशी परवानगी
परवानगी देण्यात आली नाही. मात्र तृप्ती शेट्टे या मुंबईकर आहेत, त्यांनी मुंबईकरांना सुरक्षित प्रवासाची हमी दिलेली आहे आणि त्यांनी आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच मुंबई उपनगरचे पालकमंत्री यांच्यासोबत ही मेट्रोची जी सफर आहे ती पूर्ण केलेली आहे. त्यांचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे. तुम्हाला शुभेच्छा पुढील तुमच्या कर्तव्य बजावण्यासाठी. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आरे मेट्रो मुंबई मेट्रोचा हा लोकार्पण सोहळा आपण काही वेळापूर्वी पाहिला आणि आता आपण पाहतो आहोत की ही जी मेट्रो स्थानकं आहेत या मेट्रो स्थानकांमध्ये नेमक्या कोणकोणत्या सोयीसुविधा आहेत, कशा पद्धतीने ही बांधली गेली आहे त्याचा आढावा घेतला जातोय. स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. स्वाती, मुख्यमंत्र्यांनी मेट्रोचं लोकार्पण तर केलंय आणि मेट्रो स्थानकांवर कशा प्रकारे ही मेट्रोची स्थानकं बांधली गेली, काम नेमकं कसं झालं याची छायाचित्र देखील लावली गेलेली आहेत जी सध्या पाहिली जात आहेत. स्वाती, एकंदरीत या सगळ्याबद्दल काय सांगता येईल? अगदी आपण ज्या पद्धतीनं या सगळ्या प्रोजेक्टच्या मागे अगदी लक्ष ठेवून होतो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे 2022 या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला मेट्रो सुरू होईल असं सगळ्यात आधी SVR श्रीनिवास जे MMRDचे आयुक्त आहेत त्यांनी न्यूज 18 लोकमतला सांगितलं होतं. कारण अनेक शंका कुशंका होत्या, अनेक प्रश्न होते आणि या प्रश्नांदरम्यान नेमकं काय अडलंय, कुठे काय होतंय, तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की ज्या पद्धतीनं कोरोना काळामध्ये सामग्री असेल, साधन सामग्री म्हणजे आपण ज्या लोखंडाच्या रॉड्स म्हणतो किंवा मग सिमेंट म्हणतो, या गोष्टी त्या पोहोचू शकल्या नव्हत्या. कामगारांची वानवा होती. MTHL सारखा मोठा एक प्रकल्प पण प्रभावित आहे किंवा तोही याने बाधित आहे आणि त्यात मेट्रोचे 2 मार्ग जे सुरू होणं आधीच अपेक्षित होतं पण अजूनपर्यंत झाले नाहीत. आता आपण बघितलं की कशा पद्धतीनं आता मेट्रोचा जो मार्ग सुरू होतोय ज्याला आपण खरं तर तुम्ही आम्ही नक्कीच आनंदी आहोत, पण हा आनंद अधिक तेव्हाच वाढला असता जेव्हा या मेट्रोचे सगळा दहिसर वेस्ट आणि अंधेरी आता मात्र कांदिवली वेस्ट ते दहिसर वेस्ट आणि दहिसर ईस्ट किंवा दहिसर पूर्व ते आरे मार्ग किंवा गोरेगाव पूर्व इतकाच मार्ग हा सुरू होताना आपल्याला बघायला मिळतोय. एकूण ही सगळी पायलटची टीम आपण एकदा दाखवतोय. या सगळ्यांना गेले अनेक दिवस ट्रेनिंग देण्यात आलेलं आहे. मग हर्षद असेल, विघ्नेश असेल, जिगर असेल, प्रथमेश आणि शुभम हे सगळेजण गेले अनेक दिवस अंडर ट्रेनिंग आहेत, पण आता खऱ्या अर्थाने त्यांना काम करायचंय. पण पुढे भविष्यात यांची आपल्याला गरज पडणार नाही, कारण हे ड्रायव्हरलेस मेट्रो आहे. खरं तर हा मुद्दा जो आहे तो हास्याचा नाहीये, उलट मुंबईसारख्या शहराला ही अभिमानाची गोष्ट आहे की जो खर्च ड्रायव्हर्सवर होतो त्याच्यापेक्षा यांना कुठेतरी वेगळ्या ठिकाणी वापरता येऊन मग ही ड्रायव्हरलेस मेट्रो चालवण्याचा मानस आहे. पण सध्या तरी ज्या ड्रायव्हर किंवा या पायलट ज्यांना म्हटलं जातं त्यांचा वापर केला जातोय. त्यामुळे कुठे ना कुठेतरी एक संमिश्र प्रतिक्रिया आहेत. विरोधकांकडनं विरोध केला जातोय किंवा म्हटलं जाते की हा पूर्ण प्रकल्प झालेला नाहीये आणि दुसऱ्या बाजूला मात्र MMRDच्या लोकांमध्ये कुठेतरी समाधान दिसतंय की फायनली का होईना पण ही आता अर्धा भाग सुरू झाला किंवा पहिला फेज सुरू झालाय. जर मी पुन्हा एकदा तुम्हाला जिथून मुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवला त्या स्टेशनची दृश्य दाखवते आणि जिथे या दृश्यांवरून आपण अंदाज लावू शकतो की अगदी पुढून जरा ट्रेन आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया. कारण मगाशी आपण ज्या गोंधळात होतो, मुख्यमंत्री येणार आणि उद्घाटन करणार, यातच खरं तर व्हिज्युअल्स आपल्यापर्यंत काही पोहोचले नसतील, पण ही दृश्य आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय. ही आहे ड्रायव्हरलेस मेट्रोची दृश्य जी आता सुरुवातीला ड्रायव्हर चालवणार आहेत, पण नंतर मात्र ड्रायव्हर काढून घेतले जाणार आहेत आणि ही सगळी अशी व्यवस्था असणार. आपण जरा पुढे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे दाखवण्याचा प्रयत्न करूया. जर कदाचित आपण दाखवू शकलो, आपण जर थोडंसं मला असं वाटतं आपण थोडं मागे उलटा चालत जाऊन काही दाखवण्याचा प्रयत्न करूया. कारण स्टेशनचा जो काही भाग आहे ना तो लोकांपर्यंत आणणं गरजेचं आहे की कशा पद्धतीनं इथला जो वेस्टर्न एक्सप्रेस हायवे जो सगळ्यात ज्याला आपण म्हणू सगळ्यात बिझी आहे, सगळ्यात जो बिझी आहे त्या बिझी मार्गावरनं ही रस्त्यावरनं ही धावते. त्यामुळे नेमकं ट्रॅफिकचं नियोजन कसं आहे खाली किंवा ट्रॅफिक कसं जातंय हे दाखवण्याचा आपण प्रयत्न करतोय. आणि अजिंक्य ज्या
गोष्टीचा तो उल्लेख केला की खाली फोटोज दाखवले जात आहेत किंवा लोकांपर्यंत माहिती दिली जाते, तर सरकारचा प्रयत्न असेल की सरकारने नेमकं काय काय केलंय हे दाखवण्याचा प्रयत्न असेल. मुंबईकरांना सामोरं जाताना, निवडणुकीला सामोरं जाताना महाविकास आघाडी याचा फायदा घेणारच आहे किंवा याचा फायदा करून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. आणि स्वाती, राजकारणाचा मुद्दा निघाला म्हणून प्रश्न विचारतो. या मेट्रोच्या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रम पत्रिकेवरून सुद्धा वाद निर्माण झालेला होता. देवेंद्र फडणवीसांना निमंत्रण पत्रिकेमध्ये त्यांचं नाव नव्हतं, त्यामुळे कुठेतरी वाद होईल की काय असं बोललं जात होतं. मुंबईकरांसाठी खूप मोठी दिलासा देणारा हा प्रकल्प आहे, त्याचाच लोकार्पण झालेला आहे. काय सांगाल? गुढीपाडवा, नवीन वर्षाची मोठी गिफ्ट आहे, भेट आहे मुंबईकरांना. मेट्रो 2A आणि मेट्रो 7 या 2 मेट्रोचा लोकार्पण मुख्यमंत्री महोदयांनी केलेला आहे. हजारो मुंबईकरांना दिलासा मिळेल, वाहतूक कोंडीतून दिलासा मिळेल, वेळ वाचेल, इंधन वाचेल, पोल्युशन वाचेल. यासाठी हे आजची गिफ्ट फार मोठी आहे. श्रेयवादाची एकीकडे लढाई, श्रेयवादासाठी आम्ही लढाई करत नाही. हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत या लोकांच्या फायद्याच्या ज्या आहेत त्या आपण पाहिल्या पाहिजे. लोकांचा फायदा बघूया श्रेयवादापेक्षा. धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 18 लोकशी बोला. व्हिडिओ सचिन कोपडेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे. श्रेयवादापेक्षा आपण लोकांना फायदा नेमका कसा करून देता येईल या गोष्टी बघूया असं ते म्हणतायत. आणि ज्या पद्धतीनं आपण पाहिलं की एक दिलासादायक ही भेट मुंबईकरांसाठी, खास करून पश्चिम उपनगरातल्या मुंबईकरांसाठी 2 मार्गिका या त्यांच्या सेवेत आता रुजू होत आहेत. लोकार्पण जर झालेलं आहेच, ही दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो आहोत. ही दृश्य आपण पाहणारच आहोत. सोबतच आपल्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्या सोबत आहेतच. स्वाती, मगाशी मुद्दा राजकारणाचा निघालेला होता, त्याबद्दल आपण माहिती देत होता. अगदी, म्हणजे आपण महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल सत्ताधारी आणि विरोधक सातत्यानं चर्चा करत असतात आणि टीका टिप्पणी करत असतात. पण या पद्धतीनं, म्हणजे अशा पद्धतीनं राज्याच्या विरोधी पक्ष नेत्यांना डावलत हे उद्घाटन करणं कितपत योग्य आहे हाही प्रश्न आहेच. कारण कार्यक्रम पत्रिकेत साधा विरोधी पक्ष नेत्यांचं नावही नाही आहे. त्यामुळे नक्कीच राजकारणाचे वेगवेगळे पैलू या सरकारमध्ये आपल्याला बघायला मिळतात. ज्या पद्धतीनं टीका टिप्पणी केली जाते, ज्या पद्धतीनं श्रेयवादाची लढाई केली जाते, म्हणजे समोरचं आपलं जर बॅनर दाखवू शकलो तर एक असं बॅनर म्हणतं दिस गुढीपाडवा लॉन्चिंग मुंबई मेट्रो लाईन 7 and 2A, आणि त्यापुढे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो आहे. शिवसेनेचं कदाचित हे असं पहिलं वर्ष असेल की ज्याच्यामध्ये विकास कामांना घेऊन लोकांपर्यंत जाण्यासाठी इंग्रजीचा वापर केला जातोय. अगदी बरोबर ऐकलं तुम्ही, इंग्रजीचा वापर केला जातोय. कारण आदित्य ठाकरे राजकारणामध्ये सक्रिय झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलेलं आहे की त्यांचा जो काही शिवसैनिक आहे, त्यांचा जो काही कार्यकर्ता वर्ग आहे, त्यांच्या पुढे आता जाण्याची गरज आहे. म्हणजे एका बाजूला अशी पोस्टरबाजी बघायला मिळते, तर दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षनेते किंवा भाजपांकडनं केलेली एक अशी पोस्टरबाजी बघायला मिळते ज्याच्यामध्ये की मुंबईकरांना माहिती आहे कुणी काम केलं. त्यामुळे श्रेयवादासाठी लढत असलेले हे पक्ष जर आपण बाजूला ठेवलं तर हे मात्र नक्की आहे की या श्रेयवादाच्या साठी होईना, पण जी काही कामं होत आहेत ती मात्र जनतेच्या विकासासाठी होत आहेत, जनतेसाठी होत आहेत. फक्त प्रश्न इतकाच आहे की ही कामं लांबणीवर जेव्हा पडतात तेव्हा मात्र असा करोडो रुपयांचा चुराडा होतो जो आपल्याला दुर्लक्षित करता येत नाही. मेट्रो 3, खरं तर मेट्रो 3चं आतापर्यंत बांधकाम पूर्ण व्हायला पाहिजे होतं. मेट्रो 3च्या गाड्या किंवा ज्याला आपण रेक्स म्हणतो त्या आतापर्यंत यायला पाहिजे होत्या, पण अजूनही कारशेडचा प्रश्न प्रलंबित आहे. कारशेड आधीच होऊ द्यायचं नाही हे शिवसेनेनं खरं तर ठरवलं होतं आणि अनेक पर्यावरणवाद्यांनी विरोध केला होता. त्यानंतर ते कांजूरमार्गला शिफ्ट करण्याचा प्रयत्न केला गेला, पण त्याला केंद्र सरकारनं खरं तर फुली मारली. केंद्र सरकार जागा द्यायला तयार नाही. केंद्र सरकार म्हणते ही आमची जागा आहे. सरकार म्हणते, राज्य सरकार म्हणते ही जागा जी आहे ती कलेक्टरची आहे, म्हणजे राज्य सरकारची आहे. त्यामुळे हा जो काही म्हणजे 2 पक्षांमधल्या वादामुळे जे काही मुंबईकरांना भोगावं लागतंय, त्यामुळे मुंबईकर या मुद्द्यावर तरी किमान माफ करणार नाही की ज्या पद्धतीनं मेट्रो 3ची कामं प्रलंबित आहेत, मेट्रो 3च्या कामापायी जो काही पैसा वाया जातोय, जो काही खर्च वाढतोय कोट्यावधी रुपयांनी, त्यामुळे हे एका बाजूला घडताना बघायला मिळते की अत्यंत धीम्या गतीनं, कासवाच्या पेक्षाही कमी गतीनं कामं काही सुरू आहेत, तर काही मात्र
थोड्या प्रमाणात का होईना, ज्याचा मी पुन्हा एकदा उल्लेख करते, मेट्रो 2A आणि 7 ही थोड्या प्रमाणात का होईना एक पहिला फेज सुरू झालेला आहे, ज्याचे 18 स्टेशन सुरू झालेत आता या पहिल्या फेज मध्ये, आणि अजून आणखी स्टेशन म्हणजे ही कांदिवलीपासून पुढे अंधेरीला जायची आहे वेस्टच्या भागामध्ये, ईस्टच्या भागामध्ये आरे पासून म्हणजे गोरेगाव पासून पुढे अंधेरीपर्यंत जायची आहे, ज्याच्या अनेक स्टेशनचं काम अर्धवट आहे. त्यामुळे ही कामं व्हायची आहेत. आता हे ऑक्टोबर पर्यंत सुरू होईल हे या सरकारचं म्हणणं आहे. आता बघूया ऑक्टोबर पर्यंत तरी सुरुवात होते की नाही, कारण कदाचित ऑक्टोबर पर्यंत निवडणुका घेण्याचा मानस सरकारचा आहे असं एकूणच दिसतंय. त्यामुळे ऑक्टोबर पर्यंत पूर्ण होईल अशी आशा करायला हरकत नाहीये. आणि त्याबरोबरच तुम्हाला मी दृश्य दाखवते या भला मोठ्या आरे स्टेशनची, आरे मेट्रोची स्टेशन आहे हे, आणि हे स्टेशन आणि त्याच्या बरोबर समोर असलेली उभी ट्रेन, हे दृश्य आपण बघतोय न्यूज 18 लोकमतवर की या ट्रेनमधनं मुख्यमंत्र्यांनी प्रवास केला, उपमुख्यमंत्र्यांनी प्रवास केला. ड्रायव्हरलेस मेट्रो ही पुढे होणार आहे, पण सध्या तरी ड्रायव्हर ही मेट्रो चालवतात. आणि काही वेळातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभेला संबोधित करणार आहेत. त्यामुळे हे बघणं महत्वाचं ठरेल की ते आपल्या भाषणामध्ये नेमके काय मुद्दे उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतील हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आणि या सगळ्या कार्यक्रमावर, एकंदरीतच सोहळ्यावर आपलं बारीक लक्ष असणारच आहे. एका छोट्याशा ब्रेकसाठी आपण थांबूया, लगेचच परत येऊया. बघत रहा न्यूज 18 लोकमत.